नमस्कार सर्वांना, मी कविता. स्वागत आहे तुमचं माय लाईफ या चॅनलवर. तर कसे आहात सर्वजण? तर आज मी दाखवणार आहे माझं सकाळचं डेलीचं रुटीन. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे चालू होती माझी विराजला स्कूल पाठवण्याची तयारी. तर त्यांच्या टिफिनची तयारी चालू होती. तर आज थोडा उशीर झाला होता मला उठायला. तर मग मी स्वराजला वांग्याचं भरीत आणि पापडाची चटणी दिली होती इथं. तर त्याचा टिफिनच मी पॅक करत होते. तर स्वराजला पाठवल्यानंतर विराजची स्कूल जी आहे ती थोडी उशिरा असते. स्वराज 8 वाजता जातो आणि विराज 9ला जातो. त्यामुळं मग विराज इथे झोपलेलाच होता. तर स्वराजचा टिफिन भरून झालेला होता. तर चला स्वराजला टाटा बाय बाय करू. आणि सकाळी उठल्यानंतर सर्व बायकांना सारखीच कामं असतात. मुलांना स्कूलमध्ये पाठवणं किंवा त्यांचा टिफिन बनवून देणं. टायमिंग वेगवेगळा असू शकतो, पण कामं तर सर्वांनाच करावी लागतात सकाळी. आणि इथं स्वराज निघाला होता स्कूलमध्ये. आणि स्वराजची जी स्कूल आहे ती 2-4 किलोमीटर लांब आहे घरापासून. तर बस पण लावलेली आहे त्याला, पण बस काय आमच्या घराकडे येत नाही. तर मग त्याला बसपर्यंत नेऊन सोडावं लागतं रोज आणि घ्यायला पण जावं लागतं. तर स्वराज गेल्यानंतर पोळ्या राहिल्या होत्या काही, तर त्या पोळ्या पण मी बनवून घेतल्या. आणि विराज पण उठलेला नव्हता, तर मग त्याला पण उठवलं. आणि विराज तिखट भाजी खात नाही, तर त्याला वेगळी फिक्की भाजी बनवून घेतली. आणि नंतर मग विराजचा टिफिन भरला. आणि स्कूलमध्ये जायच्या अगोदर विराजने थोडंसं जेवण पण घरीच केलं होतं, कारण स्कूलमध्ये गेल्यानंतर 11चा टायमिंग असतो जेवणाचा. तर थोडंसं जेवण पण करतो तो कधी करत पण नाही. आणि आज जे रुटीन दाखवत आहे मी ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचं दाखवायचं होतं मला, पण स्वराज स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मोबाईल पण पकडायला कोणी नसतं, म्हणून मग नाही मी व्हिडिओ काढल्यानंतर दुपारपर्यंतच काढला. तर इथं विरू जेवत होता आणि जेवण ते झाल्यानंतर विरूला पण स्कूलमध्ये पाठवलं. आणि नंतर मग देवपूजा ते करून घेतली. तर आणि विराज स्कूलमध्ये गेल्यानंतर किचन ओटा ते पण साफ करून घेतला, कारण सकाळी घाईघाईमध्ये खूप राडा होतो किचन ओट्यावर. तर किचन ओटा ते साफ करून घेतला, भांडे पण घासून घेतले. आणि नंतर मग देवपूजा ती केली. आणि देवपूजा ते करून झाली होती माझी इथं. तर रांगोळी पण मी आज कलरचीच काढली होती, कारण पांढरी रांगोळी संपलेली होती त्यामुळं. तर बाकीची कामं पण राहिलेली होती, तर ती पण आवडती. आणि इथं कुकर पण लावलं होतं. आणि नंतर वरणाला फोडणी पण लगेच देऊन घेतली मी. तर माझा व्हिडिओ जर नवीन कोणी बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ परत येत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केला आणि बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत रोज येत जाईल. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करत जा आणि कॉमेंट पण करा आणि शेअर पण करा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा सकाळचा रुटीनचा, तर नक्की कमेंट करून सांगा. तर विराज पण स्कूलमधून आले होते आणि विराज थोडा वेळ झोपला होता, कारण रात्री लवकर झोपत नाही, म्हणून मग थोडा वेळ स्कूलमधून आल्यावर झोपतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.